उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आलेलं आहे. अंतिम दर्शनासाठी काटेवाडीच्या पवार फार्मवरती अजितदादांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. मात्र आपण बघतोय की अवघे काटेवाडीकर जे आहे त्याच्या पद्धतीनं दादांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी एकवटलेले आहेत. किंबहुना काटेवाडी गाव हे अजितदादांचं मूळ गाव आणि या गावाशी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले किंवा कितीही मोठा नेता झाला तरी अजितदादांनी त्यांच्या गावाची नाळ जी ती तुटू दिलेली नव्हती. आणि आपल्या माणसांची कामं करण्यात अजितदादांना मोठा रस होता. त्यामुळं सर्वसामान्य नागरिक जो आहे काटेवाडीतला असेल किंवा बारामतीतला असेल तो अजितदादांकडे आपल्या हक्कानं जायचा आणि आपली कामं करून घ्यायचा. आणि आज त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर अवघे काटेवाडीकर जे आहेत ते अवघे भावुक झालेले आहेत. आपण या ठिकाणी बघतोय की रस्त्याच्या दुतर्फा अशा पद्धतीने बसून लोक दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. खरं तर अतिशय भावनिक क्षण आहे, कारण अजितदादांचं पार्थिव जे आहे ते काटेवाडीच्या पवार फार्म मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि सर्व कुटुंबीय जे आहेत ते अंतिम दर्शन घेऊन आता विद्याप्रतिष्ठानकडे रवाना देखील झालेले आहेत. मात्र पार्थिव अद्यापही काटेवाडीच्या या पवार फार्म मध्येच आहे आणि ज्यांना पोलिसांच्या सिक्युरिटीमुळे गर्दीमुळे तिकडे जाता येत नाहीये अशी लोक जे आहेत त्या अशा पद्धतीने रस्त्याच्या दुतर्फी बसून आपल्या नेत्याची वाट पाहत आहेत म्हणावं लागेल. कारण अजितदादांचा दौरा असला की हेच काटेवाडीकर दादांच्या भेटीसाठी मोठ्या प्रमाणावरती जात होते. त्यांची कामं हक्कानं सांगत होते आणि हक्कानं कामं सांगणारा कामं करणारा माणूस आता त्यांच्यामध्ये नाहीये. ही भावनाच काटेवाडीकरांना सहन होत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी काटेवाडीकर अखेरचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर अतिशय भावनिक क्षण आहे. या ठिकाणी आपण बघतोय की अजितदादांचा जी अंतिम यात्रा जी आहे ती इथून सुरुवात होईल असं दिसतंय. कारण आपण बघतोय काटेवाडीत अशा पद्धतीनं अंत्ययात्रेसाठी सजवलेला रथ आहे तो देखील दाखल झालेला आहे. अवघ्या 5-10 मिनिटात अजितदादांच्या या रथामध्ये पार्थिव ठेवलं जाईल आणि तिथून अंत्ययात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. काटेवाडी हे मूळ गाव आहे अजितदादांचं आणि अजितदादांच्या या काटेवाडी गावामधून पार्थिव ठेवून अंत्ययात्रा सुरू होईल. ही अंत्ययात्रा जी आहे ती काटेवाडी मधून लिमटेक कनेरी आणि तिथून पुढे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानासमोर जाणार आहे आणि तिथे देखील विद्याप्रतिष्ठानच्या परिसरामध्ये अंतिम यात्रा केली जाणार आहे आणि त्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास अंतिम विदाई जी आहे ते अजित पवारांना दिली जाईल. खरं तर अतिशय भावनिक क्षण आहे काटेवाडीकरांसाठी, कारण काटेवाडीमध्ये अशा पद्धतीनं अंतिम यात्रा अजितदादांची निघेल असं कोणत्याही नागरिकांना वाटत नव्हतं. खरं तर अजितदादा हे कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. दर आठवड्याला बारामतीमध्ये जनता दरबार घेऊन अजितदादा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते आणि तीच भावना जी आहे ते काटेवाडीकरांच्या मनात देखील आहे. कारण काटेवाडी अतिशय छोटं गाव बारामतीच्या तालुक्यातलं पण पवारांचं गाव म्हणून खऱ्या अर्थानं अजितदादांनी या गावाला ओळख निर्माण करून दिली. गावात ज्या काही शासकीय योजना आहेत त्या देखील राबवण्याचा प्रयत्न केला आणि काटेवाडी एक आदर्श गाव करण्याचा प्रयत्न अजितदादा आणि सुनेत्रा पवारांनी केलेला होता आणि त्यामुळं कुठंतरी काटेवाडीकरांची भावनिक नाळ जी आहे ती या अजितदादा आणि त्यांच्या परिवाराशी जोडलेली होती. मात्र अतिशय दुःखाचा प्रसंग म्हणावा लागेल, कारण अजितदादा काल विमान अपघातात निधन झालेलं आहे त्यांचं आणि कुठेतरी काटेवाडीकरांना आता पुन्हा अजितदादांचा चेहरा दिसणार नाही म्हणून हे सगळे काटेवाडीकर जे आहेत ते रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता थोड्याच वेळात ही अंत्ययात्रा सुरू होईल आणि बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान प्रांगणामध्ये अजितदादांचे अंतिम संस्कार केले जातील. कॅमेरामॅन तेजस वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.